गुड IMC मित्रांनो, नमस्कार। तर आपण आलेलो आहोत देवगावला, मोरे वस्ती, तालुका केज आणि जिल्हा बीड या गावामध्ये। आणि मित्रांनो, जे शेतकरी म्हणतात का रासायनिक वरती उत्पन्न येतंय आणि ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीने उत्पन्न येऊ शकत नाही, तर म्हणजे तुमचं पण खरं आहे। पण आमच्याकडे एक शेतकरी असे आहेत की ते पूर्ण ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय शेती त्यांनी आमच्या म्हणण्यावर सुरुवात पण केलेली आहे आणि शेवटपर्यंत पण ते आता ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय शेती करणार आहेत। आणि ते का करणार आहेत त्याचं महत्त्व पण आमच्यासोबत मॅडम आहेत, सानप मॅडम आहेत आमच्यासोबत, गोपाळगिरे मॅडम आहेत आमच्यासोबत, परत बिराजदार मॅडम आहेत, आमचे सानप सर आहेत। त्यांचं महत्त्व पण ते सांगतील की सेंद्रिय शेती का करायची आणि रासायनिक शेती का नाही करायची। तर आमच्यासोबत शेतकरी दादा आहेत आणि त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून सेंद्रिय शेतीला सुरुवात केली मित्रांनो। आणि बघू शकता, त्यांनाच आपण विचारू की सेंद्रिय पद्धतीने उत्पन्न येतंय का नाही। दादा, सेंद्रिय पद्धतीने उत्पन्न येतंय का? आता 2-3 फवारणी केले झाला ते असा फरक येतो का? असा प्लॉट आहे बघा। तर दादा, तुमचं नाव काय? महादेव बनशी मोरे, हां, देवगाव महादेव बनशी मोरे। आणि कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, आज उत्पन्न तुम्हाला वाटतंय उत्पन्न तर 100% त्यांचं येणार आहे, पण त्यांचं म्हणजे खूप मोठं आम्हाला सहकार्य आहे की त्यांनी विश्वास ठेवलाय आणि केमिकल मुक्त भारत अभियानामध्ये खूप मोठा त्यांचा एक मौलाचा वाटा राहणार आहे मित्रांनो। तर आमच्यासोबत आमच्या सानप मॅडम आहेत। तर मॅडम, शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीच का करायला पाहिजे? कारण सगळ्यांचे आरोग्य आज जे बिघडत चाललेत, पुढची पिढी तर आता आपण इतके आजारी पडतोय, तर पुढची पिढी तर शक्यच नाही त्यांची वाढ होणं आणि त्यांचं आरोग्य टिकणं। त्यासाठी आरोग्यासाठी आणि आपल्याला पुण्याचंच काम राहणार आहे आता हे सेंद्रिय पद्धतीने शेती करणं हे। आणि सगळ्यांचं आरोग्य आपण टिकवतोय आणि जमिनीची, धरणी मातेची कृतज्ञता ही आपण बाळगली पाहिजे, कारण आपण रासायनिक खत त्याच्यात देतोय। त्याच्यामुळं सेंद्रिय पद्धतीने शेती करणं ही काळाची गरज राहणार आहे। ठीक आहे, धन्यवाद मॅडम। आमचे सानप सर आहेत। सानप सर, का सेंद्रिय शेती करायला पाहिजे? आज प्रत्येक घरामध्ये एक माणूस आजारी आहे आणि तो केमिकलमुळे आजारी आहे। उद्या आपल्या शेतामध्ये जर आपण सेंद्रिय उत्पादन घेतलं तर आपण आजारापासून निश्चितच दूर जाऊ। ठीक आहे, त्याचा फायदा आपल्या सगळ्याच कुटुंबाला, आपल्या पुढच्या पिढीला होणार आहे। म्हणून सेंद्रिय शेती करणं काळाची गरज आहे। ठीक आहे, धन्यवाद सर। तर आमच्या सरांनी पण खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे। आमचे बिराजदार मॅडम आहेत। मॅडम, सेंद्रिय शेती का करायला पाहिजे? आजकाल काय झालेलं आहे, शेतकऱ्यांना कोणत्याही मोसमात कोणतेही पिकं काढायला लागलेले आहेत, त्याचं पैशाच्या मागे लागलेले आहेत। आणि काही जण आता हे शेतकरी हे आहेत, हे भैया आहेत, त्यांनी त्या आमच्या IMCच्या ह्याच्यामुळं गुड ऐकल्यामुळं, मॅडमचं सगळं ऐकल्यामुळं त्यांच्या बदल झालेला